महाराष्ट्र भारताची आर्थिक राजधानी तसेच ऐतिहासिक, पौराणिक, बहुभाषिक आणि सर्वोत्तम भौगोलिक परिस्थितींनी व्यापलेली आहे. नदी, तलाव, समुद्र आणि नैसर्गिकरित्या नटलेला आहे. यात कृषी, शैक्षणिक, उद्योगांमध्ये सर्वोत्कृष्ट असणाऱ्या महाराष्ट्राला 36 जिल्हे लाभलेले आहेत. यातील एक कोल्हापूर. आर्थिक, कृषीदृष्ट्या सधन आणि सक्षम असलेला जिल्हा, शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भूमीमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात 12 तालुके असून 12 पंचायत समित्या, 2 महानगरपालिका, 10 नगरपालिका व 1025 ग्रामपंचायती आहेत. चला तर घेऊ आपल्या कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा वेध. मी औरवाड गावाचा सरपंच मोहम्मद शफी अली मुर्तजा पटेल लोकनिक सरपंच आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा तालुका शिरोळ तालुका आहे. आणि त्याच्या ह्या तालुक्यात महसूल भरपूर गोळा होतं आहे. आणि महसूल झाल्यानंतर या तालुक्याला जास्तीत जास्त महसूल गोळा करूनसुद्धा या तालुक्याला लक्ष देत नाहीत. त्यामुळं पण अशी अडचण आहे या तालुक्याला की पूर आल्यामुळं आमच्या गावात सगळं पाण्याचा येळा घालतं आहे. पाण्याचा येळा घालून पुराचा भरपूर त्रास गावाला होत आहे. पण सरकारनं हे ताबडतोब या गावाकडं या 7 खेड्याकडे लक्ष देऊन संरक्षण भिंती बांधून गावाची व्यवस्था करावी असं आमची एक मागणी आहे. आणि आम्ही 1 वर्ष झालं लोकनिक सरपंच झाल्यामुळं हे गावाचे प्रश्न सरकारकडे सारखा मांडत आहो की आमचं आरोग्याचा प्रश्न असो, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असो, नवीन टाकी बांधायची आहे, आम्हाला पाण्याची पाईपलाईन नवीन करायची आहे आणि फिल्टरचा मोठा पाण्याचा फिल्टरचा हाऊस उभा करायचा आहे. आणि गावाला स्वच्छता पाणी देण्याची माझी अपेक्षा आहे. आणि गावात सगळे रस्ते गटर जेवढे होईल तेवढे मी कामं करणारा एक उत्कृष्ट माझ्या मनात आहे की गावाचा विकास करू आणि चांगला करून हे गावाला एक चांगलं दिशा दाखवू असं माझं एक मत आहे. एक प्रतिनिधी जे आहेत त्यांचं कसं तुम्हाला तुमचे समन्वय आहे त्यांच्याशी? आहे आमचे प्रतिनिधी, आमचे आमदार आहेत, साहेब आहेत. त्यांनी आम्हाला गावाला फंड भरपूर दिलेले आहेत, निधी. आणि खासदार साहेब 20 लाख रुपये दिलेले आहेत. आणि आमदार साहेब तर भरपूर 3.5 कोटी आम्हाला फंड देऊन गावाची मशानभूमी असो किंवा कॉन्क्रीट रस्ते असो, पाण्याचे फिल्टरचं नवीन प्रस्ताव आम्ही 1,65,00,000चं तयार केलेलं आहे. इस्टिमेट सगळं तयार करून त्यांच्यापाशी सादर केलेलं आहे. हे सगळे करून त्यांनी देतो आणि शब्द दिलेले आहेत आणि करून त्यांनी देतील असं अपेक्षा आमची. माझं नाव दादू बाशा अफजल पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य, माझी सौपत्नी. जिल्हा परिषदच्या माध्यमातून याला जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करत असताना जेणेकरून विकास, रस्ते, गटर्स, पाणी, लाईटची सुविधा आम्ही ह्या 7 गावामध्ये भरपूर आम्ही लोकांच्यासाठी विकास केला. परंतु काही अडचणी असं दिसून आली की लोकांना ते आम्ही करू शकत नाही. लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांच्या माध्यमातून ते बाकीची अडचणी ते होणे गरजेचं आहे. विकास कामे म्हणजे रस्ते, गटर्स हे झालेलेच आहे. परंतु लोकांच्या आरोग्याचा पण विषय आहे. आरोग्याच्या माध्यमातून नदी दूषित हा मोठा प्रश्न आपल्या 7 गावामध्ये आहे. यात जेणेकरून तालुक्याला आहे पंचगंगा पाणी प्रदूषण, कृष्णा पाणी प्रदूषण. आता सध्या अवस्था अशी आहे की पाणी नदीतलं आम्ही पिऊ शकत नाही. त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचं आहे. ही आमच्या शासनाला कळकळीची विनंती आहे. आणि दुसरं म्हणजे सुशिक्षित बेकार मुलांना रोजगार निर्मिती किंवा शासनाच्या दरबारी लोकप्रतिनिधी मुद्दा मांडून नोकर भरतीचा विषय मोठा आहे. त्या 10 वर्षामध्ये नोकर भरती थांबलेली आहे. त्यामुळं रोजगारी वाढलेली आहे. सुशिक्षित बेकारी पोरांचं संख्या जादा झालेली आहे. त्यासाठी आम्ही विनंती करतो लोकप्रतिनिधींना ह्या सभागृहामध्ये, आपल्या या शासनाच्या सभागृहामध्ये, सदनच्या सभागृहामध्ये मुद्दा मांडून नोकर भरतीचा पण लवकरात लवकर प्रश्न
सोडावा ही विनंती आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्या शिरोड तालुक्यामध्ये भरपूर विकास आमदार यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि परत पुढील काळामध्ये पण होईल ही आमची अशी गवाही. माझ्या ह्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जी पूरबाधित गावं होतात ती गावांची नावं अशी आहेत: नरसिंहवाडी, सिरटी, बसवाड, औरवाड, गौरवाड, बोमनाळ, आलास, शेरशाळ, कवटी गिलोंद, गणेशवाडी ह्या ज्या गावांना मोठा फटका सगळ्यात जास्त ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोड तालुक्यामध्ये बसतोय. कारण या पुरामुळे झालेलं नुकसान आम्ही 2019-2021ला पाहिलेलं आहे, 2005ला पाहिलेलं आहे. जर अतिवृष्टी झाली तर हा पुराचा फटका मोठा बसतोय. जर दोन्ही राज्यांना समन्वय ते ठेवलं गेलं तर व्यवस्थित ते पाणी डिस्चार्ज झालं तर पुराचा फटका कमी प्रमाणात बसतो. त्यासाठी मी ह्या पुराला कारणीभूत ठरणारे कारण मी सांगतो तुम्हाला. नदीमध्ये विकास कामाच्या माध्यमातून झालेला अतिक्रमण हा मोठा सगळ्यात मोठा ते धोका पुराचा ह्याच्यामुळे आपल्याला बसतोय. त्यासाठी नदीमध्ये जे पूल बांधले गेले आहेत किंवा बांधारे छोटे मोठे घाट ते त्यांचा व्यवस्थित नियोजन करून त्यातनं पाणीचा डिस्चार्ज किंवा पाण्या विसर्ग होण्यासाठी जे त्यांना कमानी बांधायला लागतात ते करणं गरजेचं आहे. बांधाऱ्याला तटून जे बॅक पाणी मारतोय जसं हिप्परगी, मांजरी, आता नवीन पूल जुगळाचा झाला आहे त्याला होणारा बांधारा, त्यामुळं ते बांधाऱ्याला तटणारा पाणी वरनं येणारा स्पीडनं पाणी तिथं थांबून आम्हाला ह्या मुळे बॅक बसतोय आणि आमचं मोठं नुकसान होतोय. त्याकरता शासनानं ते पाणी बांधाऱ्याला न तटता कसं पास होईल ह्या धोरणानं ते स्ट्रक्चर कंस्ट्रक्शन करावं ही माझी विनंती आहे.